श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड येथील तत्त्वज्ञान विभागामध्ये कार्यरत सहयोगी प्राध्यापक म्हणून मी आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील काळमेघ। मागल्या भागामध्ये BA अंतिम वर्षाच्या 6 सेमिस्टरला असलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी तर्कशास्त्र या पेपरमधील सिलेबसचा जो भाग आहे तो युनिट पहिल्याशी संबंधित असलेला तो म्हणजे तार्किके संबंधके शिकवलेला आहे। आणि या लेक्चर सिरीजमध्ये आता हे जे दुसरे लेक्चर आहे यामध्ये मी त्यानंतरचा जो भाग आहे तिथे त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तो म्हणजे विधानाकार आणि ते विधानाकार आपण सत्यता सूचीच्या द्वारे कसे कोणत्या प्रकारचे आहेत म्हणून निश्चित करायचं, म्हणजे सत्यता सूचीच्या आधाराने विधानाकार कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला निश्चित करायचं आहे। तो भाग विधानाकारांच्या बाबतीतला आहे आणि तो आपण या ठिकाणी आता आपण पाहणार। तर तर्कशास्त्रामध्ये फॉर्म्स ऑफ प्रोपोजिशन किंवा तर्कशास्त्रामध्ये या ठिकाणी स्टेटमेंट फॉर्म्स म्हणून दिलेले 3 प्रकार आहेत। स्टेटमेंट फॉर्म्स आहेत ते म्हणजे विधानाकार, आणि हे विधानाकार 3 म्हणजे कोणते तर पहिला आहे उक्तवचनी विधानाकार, दुसरा आहे व्याघाती विधानाकार आणि तिसरा आहे यादृच्छिक विधानाकार। म्हणजे असे प्रमुख 3 विधानाकार आहेत। टॉटॉलॉजिकल स्टेटमेंट फॉर्म, कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट फॉर्म आणि कंटिंजंट स्टेटमेंट फॉर्म। आता उक्तवचनी विधानाकाराचे पण 2 पुन्हा आणखी विधानं दिलेली आहेत। त्याचा पहिला प्रकार म्हणजे उक्तवचनी औपाधिक विधान आणि दुसरा प्रकार म्हणजे उक्तवचनी सममूल्य विधान। तर सत्यता सूचीच्या आधारानं उक्तवचनी, व्याघाती आणि यादृच्छिक असा कोणत्या प्रकारचा विधानाकार आहे ते आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागेल, पाहायला मिळेल। तर उक्तवचनी विधानाकार म्हणजे काय तर जो विधानबंध असा असतो की त्याचं जे काही संबंधक असणारं जे चिन्ह असेल म्हणजे मुख्य संबंधक असेल तर त्या मुख्य संबंधकाच्या खाली येणारी जी सत्यता मूल्ये आहेत ती जर सर्वच्या सर्व सत्यता मूल्य सत्यच असली म्हणजे मुख्य अव्ययाखाली येणारी सत्यता मूल्य सत्यच आली तर त्या विधानाकाराला उक्तवचनी विधानाकार असे म्हणतात। दुसरा प्रकार आहे व्याघाती विधानाकाराचा। व्याघाती विधानाकारामध्ये जो स्टेटमेंट हा फॉर्म आहे याचं जे मुख्य संबंधक आहे म्हणजे मुख्य अव्यय आहे त्या मुख्य अव्ययाखाली येणारी जी सत्यता मूल्ये आहेत ती सर्वच्या सर्व जेव्हा अ येतात तेव्हा त्या विधानाकाराला म्हटलं गेलं व्याघाती विधानाकार। तिसरा प्रकार आहे यादृच्छिक विधानाकाराचा। मुख्य अव्ययाखाली आलेली जी सत्यता मूल्ये आहे ती जर मिश्रित स्वरूपाची आली म्हणजे सर्वच्या सर्व मूल्य सत्यही नाहीत, सर्वच्या सर्व मूल्य असत्य पण नाही, ती मिक्स म्हणून आलेली असतात, मिश्रित स्वरूपाची आलेली असतात। म्हणजेच कधी एखाद्या वेळेस 4 पैकी जर मूल्य असेल तर अ एकदा येईल तर स 3 वेळेस येईल, कधी 2 वेळेस स येईल तर कधी 2 वेळेस अ येईल, अशी कमी अधिक ती मिश्रित स्वरूपाची आलेली असतात। अशा प्रकारच्या विधानाकाराला म्हटलं गेलेलं आहे यादृच्छिक विधानाकार। आता आपण हे जे विधानाकार आहे हे आपल्याला सत्यता सूचीच्या आधारानं ठरवायचं आहे। तर आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी घेऊया। मी या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो आहे प वियोग निषेध प असा एक विधानाकाराचा एक भाग आहे। आता सत्यता सूचीच्या आधारानं आपल्याला हा सोडवायचा आहे की हा खरोखरच कोणत्या प्रकारचा विधानाकार आहे हे आपल्याला पाहता येईल। जसं प च्या खाली आपण मूल्य दिलं स, नंतर मूल्य आलं अ, निषेधाच्या खाली स च्या विरुद्ध मूल्य आलं अ, नंतर मूल्य आलं स। आता मुख्य अव्यय मुख्य संबंधक आहे किंवाचं तर स अ यावरनं इथे या ठिकाणी मूल्य आलं स, अ स यावरनं मूल्य आलं या ठिकाणी स। म्हणजे मुख्य संबंधकाखाली या ठिकाणी आपल्याला दिसते आहे दोन्हीही वेळेस म्हणजे सर्वच्या सर्व मूल्य ही स आलेली आहे। त्यामुळे हा दिलेला जो विधानाकार आहे हा आहे उक्तवचनी विधानाकार। आता पुढे आणखी आपल्याला दुसरं उदाहरण जे आहे ते मी या ठिकाणी मांडतो आहे प
डॉट निषेध प पचं मूल्य या ठिकाणी आपण सत्य दिलं, पुन्हा दुसऱ्या ओळीमध्ये असत्य मूल्य दिलं, निषेध खाली आपण या सचे विरुद्ध मूल्य असत्य दिलं, या असत्याच्या विरुद्ध मूल्य सत्य दिलं. आता मुख्य अव्यय म्हणजे हे आणि विषयी आणि संबंधी वापरलेलं चिन्ह आहे डॉट. सत्य असत्य या ठिकाणी मूल्य आलं, सत्यता मूल्य असत्य, असत्य सत्य या ठिकाणी आलेलं आहे असत्य. म्हणजेच काय तर या चिन्हाखाली म्हणजे या कॉलममध्ये मुख्य संबंधकाखाली आलेली मूल्य सर्वच्या सर्व म्हणजे दोन्ही असत्य आलेली आहे. त्यामुळे हा विधानाकार आहे व्याघाती विधानाकार. आता तिसरा प्रकार दिलेला आहे यादृच्छिक विधानाकाराचा. तर त्याच्या संदर्भातलं या ठिकाणी तो विधानाकार जो आहे तो कसा काय आपल्याला ठरवता येईल ते आपण आता पाहणार. प औपाधिक प या कंसामध्ये आहे, औपाधिक दुसऱ्या कंसामध्ये आहे फ औपाधिक प. आता फचं मूल्य सत्य, नंतर असत्य, या ठिकाणी सत्य, या ठिकाणी असत्य. पचं मूल्य सत्य, दुसऱ्या ओळीमध्ये सत्य, तिसऱ्या ओळीमध्ये असत्य, चौथ्या ओळीमध्ये असत्य. इकडे फची मूल्य जशी आहे तशी या ठिकाणी आपण लिहू. सत्य, इथे असत्य, इथे सत्य, इथे असत्य. पची मूल्य जी इकडे आली ती आपण या ठिकाणी लिहू. सत्य, सत्य, असत्य, असत्य. हे लिहून झाल्यानंतर पहिला हा जो कंस आहे यामध्ये असलेलं हे जे मुख्य चिन्ह आहे तर याखाली आपण सत्यता मूल्य निश्चित करू. सत्य सत्य सत्य, सत्य असत्य असत्य, असत्य सत्य सत्य, असत्य असत्य सत्य. आता हा दुसरा कंस आहे, इथे आपण याही चिन्हाखाली मुख्य मूल्य जे आहे ते निश्चित करू. सत्य सत्य सत्य, असत्य सत्य सत्य, सत्य असत्य असत्य, असत्य असत्य सत्य. या ठिकाणी मुख्य जे चिन्ह आहे ते या दोन कंसांना जोडणार हे आहे. याखाली आता आपल्याला डावीकडचं हे स, उजवीकडचं स यावर्ण मूल्य आता लिहावं लागेल. स आलं, अ स यावर्ण स आलं, स अ यावर्ण अ आलं, स स यावर्ण स आलं. म्हणजेच या मुख्य अव्ययाखाली सर्वचे सर्व मूल्य सही नाहीत, अ पण नाहीत, मिक्स मूल्य आलेली आहे. या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये स, दुसऱ्या ओळीमध्ये स, तिसऱ्यामध्ये अ आणि चौथ्यामध्ये स. तर अशा पद्धतीनं जर मूल्य आली तर आपण याला म्हटलेलं आहे यादृच्छिक विधानाकार. हा दिलेला विधानाकार यादृच्छिक विधानाकार. म्हणजे अशा पद्धतीनं तीन जे मुख्य विधानाकार आहेत तर ते विधानाकार आपण सत्यता सूचीच्या आधारानं आहेत हे निश्चित केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सत्यता सूचीचा जो वापर आहे तो करूनच हे सगळं आपल्याला करता आलं. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी हे जे विधान आहे हे या ठिकाणी औपाधिक विधान आहे. औपाधिक विधान म्हणजे जरतरचं विधान. आणि जरतरची जर आपण सत्यता सूची पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की तिथे ज्या पद्धतीनं दिलेलं आहे तसं या ठिकाणी आलेलं आहे. जसं त्या ठिकाणी आपण पाहिलं दुसऱ्या ओळीमध्ये सत्य पूर्वांग सत्य होतं, उत्तरांग सत्य होतं, तेव्हा त्या ठिकाणी त्याचं मूल्य आलं होतं असत्य. तर अशा पद्धतीनं आपण ही जी चिन्ह आहे त्या चिन्हांखाली जी सत्यता मूल्य आहे ती निश्चित केलेली आहे, दिलेली आहे. आणि मग सत्यता सूचीचा अशा पद्धतीने वापर करून तो जो दिलेला विधानाकार आहे तो कोणत्या प्रकारचा आहे ते आपल्याला निश्चित करता आलेला आहे. आता मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे की उक्तवचनी जो विधानाकार आहे त्याचे पण दोन प्रकार दिलेले आहेत. पैकी पहिला दिलेला आहे उक्तवचनी औपाधिक विधान. आता उक्तवचनी औपाधिक विधानामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की याचं जे मुख्य चिन्ह असतं, मुख्य अव्यय विधानाकाराचं ते चिन्ह औपाधिक चिन्ह असतं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी फ औपाधिक कंसामध्ये प औपाधिक फ हा विधानाकार दिलेला आहे. तर मुख्य जे चिन्ह दिलेले आहे ते मुख्य चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे ते आहेत असं जरतरचं चिन्ह. आता या चिन्हाखाली जी काही मूल्य येणार आहे ती सर्वच्या सर्व स असणार आहे, कारण त्याशिवाय त्याला उक्तवचनी विधानाकार म्हणता येणार नाही. पण उक्तवचनी विधानाकार असला तरी मात्र
प्रामुख्यानं असं आहे की त्याचं जे मुख्य अव्यय आहे, हे जे चिन्ह आहे हे औपाधिक चिन्ह आहे, त्यामुळे हा विधानाकार झाला औपाधिक. पण त्यातही विशेष म्हणजे तो उक्तवचनी औपाधिक विधानाकार झालेला आहे. तर आपण याला मूल्य देऊन ठरवूया. सत्य असत्य, सत्य असत्य. प खाली सत्य सत्य असत्य असत्य. आता फची मूल्य दिलेली आहे सत्य असत्य सत्य असत्य. आता पहिल्यांदा हा जो कंस आहे यामध्ये असलेलं हे चिन्ह आहे, याखाली आपण मूल्य निर्धारित करू. सत्य सत्य सत्य, सत्य असत्य असत्य, असत्य सत्य सत्य, असत्य असत्य सत्य. आता नंतर मग मुख्य अव्यय जे आहे औपाधिक चिन्ह, याखाली मूल्य आपण लिहू. सत्य सत्य सत्य, असत्य असत्य सत्य, सत्य सत्य सत्य, असत्य सत्य सत्य. म्हणजे अशा पद्धतीनं सर्वच्या सर्व मूल्य ही सत्य आलेली आहे, म्हणून ती उक्तवचनी आहे. आणि मुळात ते औपाधिक विधान असल्याकारणानं त्याला म्हटलेलं आहे या विधानाकाराला उक्तवचनी औपाधिक विधान. आता पुढचा जो प्रकार त्यातलाच मी सांगितल्याप्रमाणे उक्तवचनी सममूल्य विधान. उक्तवचनी सममूल्य विधान. आता उक्तवचनी आहे म्हणजेच काय, सर्वच्या सर्व जी काही मूल्य आहेत ती सह येणार आहे, पण जे मुख्य चिन्ह असणार आहे ते आहे सममूल्यतेचं चिन्ह, म्हणजे तर आणि तरचं चिन्ह, म्हणजे ट्रिपल बार. फॉर एक्झाम्पल प कंसामध्ये प डॉट फ हे आहे ते ट्रिपल बारचं साईन. निषेध पुन्हा कंसामध्ये निषेध प वियोग निषेध फ. तर आता आपण सत्यता सूचीच्या आधाराने ठरवू. फच्या कॉलममध्ये सत्य असत्य सत्य असत्य. पच्या कॉलममध्ये सत्य सत्य असत्य असत्य. आता हा कंस आहे, हे डॉट चिन्ह आहे. सत्य सत्य सत्य, सत्य असत्य असत्य, असत्य सत्य असत्य, असत्य 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 अशी याची मूल्य आलेली आहे. आता हा कंस फची आलेली जी काही एकंदर सत्यता मूल्य आहे ती जशा जशी आपण लिहू. सत्य असत्य सत्य असत्य. आता याचा निषेध आहे म्हणून विरुद्ध मूल्य असत्य सत्य असत्य सत्य. आता पची मूल्य इकडे जशी दिली तशीच या ठिकाणी लिहिणार. सत्य सत्य असत्य असत्य. याचे विरुद्ध मूल्य असत्य असत्य सत्य सत्य. आता ह्या कंसामध्ये मुख्य अव्यय किंवाचं चिन्ह आहे असत्य असत्य असत्य, असत्य सत्य सत्य, सत्य असत्य सत्य, सत्य सत्य सत्य. आता हा जो कंस आहे याची मुख्य अव्ययाखाली आलेली ही सगळी सत्यता मूल्य आहे. या कंसाचा निषेध आहे, त्या कारणाने या दिलेल्या सत्यता मूल्यांचे विरुद्ध मूल्य इथं येणार आहे. पहिल्या ओळीमध्ये सत्य, दुसऱ्या ओळीमध्ये असत्य, तिसऱ्या ओळीमध्ये असत्य, चौथ्या ओळीमध्ये असत्य. आता डावीकडे जो कंस आहे इथे आणीचं हे साईन आहे, इथं आलेली ही सत्यता मूल्य. हा जो उजवीकडचा कंस आहे इथं आलेली ही सत्यता मूल्य. तर आपण सममूल्यतेचं हे जे चिन्ह आहे याखाली याची सत्यता मूल्य लिहू. सत्य सत्य सत्य, असत्य असत्य सत्य, असत्य असत्य सत्य, असत्य असत्य सत्य. सर्वच्या सर्व मूल्य ही सत्य आलेली आहेत, म्हणून हा विधानाकार उक्तवचनी आहे. आणि त्याचं मुख्य अव्यय म्हणजे चिन्ह हे सममूल्यतेचं चिन्ह आहे, त्यामुळे याला म्हटलेलं आहे उक्तवचनी सममूल्य विधान. तर अशा रीतीने आपण ही संपूर्ण सत्यता सूचीची रीत आहे. या संपूर्ण सत्यता सूचीच्या रीतीने किंवा पद्धतीने आपण विधानाकार कोणत्या प्रकारचा आहे ते आपण ठरवलेलं आहे. या भागामध्ये आपण विधानाकारांचे जे 3 मुख्य प्रकार आहे आणि मग उक्तवचनी विधानाकार जो आहे त्याचे आणखी 2 प्रकार आहे ते आपण कसे निश्चित करता येईल सत्यता सूचींच्या आधाराने हे पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत आणि मग त्यानंतर पुढचा भाग